प्रशासनाने जनतेची सेवा करावी, शक्तीपीठ संघर्ष समितीचा इशारा। बाळवा तालुका हा स्वातंत्र्य लढ्यात हुतात्म्यांचे बलिदान लाभलेला क्रांतिकारकांचा आहे। अशा पवित्र भूमीवर जनतेची कोणतीही मागणी नसताना हुकुमशाही पद्धतीने शक्तीपीठ महामार्ग लादला जातोय, असा घणाघाती आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे नेते BG पाटील यांनी केला आहे। आज जुनेखेड येथील आयोजित संघर्ष समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते। या बैठकीत प्रशासनाच्या दडपशाहीवर आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांकडून आलेल्या नोटिसा फाडून टाकत आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आलेला आहे। बोरगाव येथून शेतकऱ्यांनी काढलेली मोटरसायकल रॅली ही केवळ जनजागृतीसाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आली होती। मात्र प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, असा दावा समितीने केला आहे। गोऱ्या इंग्रजांना पळवून लावण्यासाठी क्रांतिकारकांच्या या भूमीतून वाळव्याच्या हुतात्म्यांचं रक्त सांडलेलं आहे आणि अशा या भूमीमध्ये आमच्यावरती गरज नसलेला शक्तीपीठ लादलेला आहे। आणि परंतु छत्रपती शिवरायांच्या या भूमीमध्ये त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही बोरगावमधून आम्ही मोटरसायकल रॅली काढली होती की त्या प्रेरणा घेऊन आम्ही आमचं समाज मन बांधायला निघालो होतो। परंतु आमच्यावर या प्रशासनानं सांगलीचे आत्ता SP आहेत तुषार दोशी म्हणून, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर वर्तणूक केलेली आहे ही सगळ्यांना ज्ञात आहे। जे मराठ्यांच्यावरती लाठी हल्ला केला, भजनं करीत असलेल्या माणसांची डोकी फोडली आणि सातारच्या पालकमंत्र्यांना सुद्धा हाताला धरून त्यांनी हिसकावून इसळा मारला, तेच तुषार दोशी सांगतात आणि आमच्यावरती अन्यायकारक गुन्हे दाखल केले जातात। ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे, संविधानाचा नव्हे आमचा अपमान आहे। आणि म्हणून आम्ही त्यांचा आज या बैठकीमध्ये निषेध केलाय आणि इथून पुढं आमच्या जर तुम्ही संविधान आणि स्वाभिमानाला धक्का लावणार असेल तर लोकशाहीमधील या क्रांतिसिंहाच्या भूमीमध्ये आम्ही त्या पद्धतीनंच तुम्हाला चोख उत्तर देऊ। ज्या पद्धतीने आम्ही इंग्रजांना पळवून लावलं, ते गोरे होते, आता काळ्या इंग्रजांची जी वृत्ती तुमच्याकडे येत्या आणि जी चाटुगिरी तुम्ही मुख्यमंत्र्यांसाठी करताय, अरे तीच चाटुगिरी आमचा पगार घेऊन सामान्य माणसासाठी करा आणि इमान राखा, एवढाच तुम्हाला संदेश आणि आम्ही इशारा देत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।